पहिलं आणि संघासाठीचं पहिलं षटक घेऊन मात्र सज्ज होताना मेगा फायनलच्या सामन्याला मात्र आता काही क्षणातच सुरुवात होते. विजेता कोण, उपविजेता कोण, कोणाला मिळणार 50,000 रुपयांचं पारितोषिक, कोणाला मिळणार 30,000चं पारितोषिक. एकंदरीत ही मॅच तुम्हाला 20,000चा फरक काय असतो ते दाखवू शकते. आणि मागील मॅचचा जो सामनावीर आहे केडी, कॅप्टन केडी, आपल्याला सामनावीराची ट्रॉफी दिली जाणार आहे. जर आपण स्टेजवर या. चला, मोहन मुळे आणि मोहन मुळेच्या विरोधात मात्र संदीप स्ट्राईकवर. मेगा फायनलच्या पहिल्या बॉलकडे आपण आता वळतोय. सूरज वाघ यष्टी रक्षक. प्लेअर ऑफ द मॅच रितेश. चला रितेश या. प्लेअर ऑफ द मॅच रितेश यांना मात्र सामनावीराची ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाते. दरम्यान मोहन मुळेचा पहिला चेंडू या वेळेला मात्र सोडून दिलाय. व्हाईट बॉलच्या इशाऱ्यासोबत मात्र सामन्याला सुरुवात झाली आहे. अतिरिक्त धावेने मात्र सांघिक संघाचं धावसंख्येचं खातं मात्र या ठिकाणी उघडलं जात आहे. अभिनंदन रितेश. यावेळेला मात्र चिप केलाय. वाईड लाईन यॉर्करचा प्रयत्न होता. थर्डमॅनच्या दिशेला मात्र दिशा दाखवण्याचा प्रयत्न तिकडे केला जात होता. लॉंग स्टॉप कडे चाललाय चेंडू. आमचे व्हॉलेंटियर अगदी मैदानाच्या प्रत्येक सीमारेषेवरती आपल्याला तैनात असलेले बघायला मिळतील. संदीपच्या बॅटमधून मात्र वैयक्तिक धावांचं खातं उघडलं गेलं. या फटक्यासोबत एक धाव घेतली आहे. वाईट अधिक एक, आता मात्र 2 धावांचा आकडा स्कोरबोर्डवरती आपल्याला बघायला मिळतोय. पहिला चेंडू कंप्लीट झालाय. त्या वेळेला मात्र बॉलला रीड करण्याचा प्रयत्न तिकडे केला जात होता. निर्धाव चेंडूने मात्र आपला दुसरा चेंडू पूर्ण केला मोहन मुळेने. काल दिवसभरामध्ये मोहन मुळेने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. पवन शुक्ला असतील, सिद्धेश असेल, चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन राहिले या स्वामी 11 टीमचं. आणि दुसऱ्या बाजूने मात्र SWD त्यांनी सुद्धा काल आणि आज दिवसभरामध्ये मात्र चांगला खेळ दाखवलाय. या वेळेला मात्र बॅटमधून आवाज चांगला आलाय, पण फटका मात्र तिकडे अडवला गेलाय. चेंडूला मात्र थांबवलं गेलं. 2 धावा मात्र रोखल्या नाही जाऊ शकत. 2 धावा अगदी इझिली कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावांसोबत धावसंख्या पुढे सरकते. आज अनेक अधिकारी जे आहेत या स्पर्धेमध्ये आपण व्यासपीठावरती उपस्थित राहिलेले पाहिले. डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा मात्र जबरदस्त स्ट्रोक आणि तितकाच जबरदस्त स्ट्रोक मधून आवाजही आलाय. बॅटमधून आवाज आलाय टक आणि धावा मिळतील टकाटक. षटकार येतोय. काय फटका केलाय, काय आवाज आलाय, सुमधुर असा आवाज. हा आवाज ऐकायला कान तरसले होते. जबरदस्त स्ट्रोक येतोय आणि संघाची धावसंख्या मात्र आता डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते. ती 10 या धावसंख्येवर. आणि या वेळेला तोडीस तोड उत्तर दिलं जात आहे. जशास तसं ईट का जवाब पत्थर से. लेकिन अब ईट का जवाब पत्थर से नहीं, डायनामाइट से दिया जाएगा. बॅटिंगसाठी मात्र अमित मैदानावर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कमलेशने मात्र नुकताच एक षटकार मारला आणि त्याचं उत्तर म्हणून मात्र त्या ठिकाणी गोलंदाज मोहन मुळेने त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. उजवी यष्टी वाकवली आहे.
शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 10 धावांवरती पहिला धक्का लागतोय. बॅटिंगसाठी मात्र अमित दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. हो हो हो, परफेक्ट यॉर्कर. पुन्हा एकदा मात्र ब्रह्मास्त्र क्रिकेटचा आता हाताळलं गेलं होतं मोहन मुळेकडून. शेवटचा चेंडू होता. 1 रन मात्र तिकडे मिळते. एकेरी धाब्याने संघाच्या धावसंख्येच्या आकड्यात बदल घडेल. 1वर 1 11, 1 गडी बाद पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. एक नेल्सन आकडा पाहायला मिळतोय जिथे तिथे आपल्याला फक्त आणि एकच बघायला मिळेल. 1 ओव्हर 1 रन 1 विकेट आणि 1वर 1 11 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 4 ओव्हरची मॅच आहे. किती धावांचा आकडा मात्र आता पहिल्या इनिंग मधून मात्र धावफलकावर लावतील हे बघायचंय. महत्वपूर्ण मॅच असणार आहे. चांगली टक्कर मात्र अपेक्षित आहे. दोन्ही संघ या ठिकाणी मात्र नक्कीच एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करतील, यात काही शंका नाही आहे. पवन शुक्ला बॉलिंगसाठी. स्ट्राईकवर अमित, नॉन स्ट्राईकला संदीप. या वेळेला मात्र पुश केले चेंडूला पॉइंटच्या दिशेला. एक सिंगल तिकडे कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नामध्ये या मिसफिल्डमुळे नक्कीच 2 धावा अगदी सहजरित्या मात्र पूर्ण केल्या गेल्या आहेत. दुहेरी धाब्यासोबत धावसंख्येच्या आकड्यात बदल घडतोय. वारंवार मात्र असंच प्रत्येक बॉलवर धाव येणं गरजेचं आहे. मेगा फायनल जर जिंकायची असेल तर मात्र प्रत्येक बॉलवर तुम्हाला सिंगल तरी घ्यावी लागेल. प्रत्येक बॉलवर धाव घेणं महत्वाचं आहे. जास्त डॉट बॉल तुम्हाला त्या ठिकाणी जाऊ द्यायचे नाहीयेत. आणि गोलंदाज मात्र नक्कीच आपल्या भात्यातले आता सर्वोत्कृष्ट चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करेल, कारण हा बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना असणार आहे. कारण उर्वरित 14 संघांना मागे टाकत हे 2 संघ इथपर्यंत पोहोचलेत. आणि या वेळेला मात्र इनसाइड आउट अगदी आपल्या मुख्य व्यासपीठावरती हा चेंडू चाललाय आणि पंचांना निर्णय मात्र द्यावा लागतोय. तो नक्कीच हा षटकार. छपरावर गेलाय चेंडू, त्यामुळे षटकार आहे. व्यासपीठावरील मान्यवरांना मात्र दिली गेलेली ही सलामीच म्हणावी लागेल. नवीन आता जुना बॉल नाही आहे. यावेळेला मात्र बचावात्मक अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न, परंतु पवन शुक्ला फॉलो थ्रू मध्ये बॉलला नाही अडवू शकले, त्यामुळे एक सिंगल तरी इझिली कंप्लीट करतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चोरटी धाव म्हणावी लागेल, एक चिकी सिंगल. धावसंख्येच्या आकड्यात बदल घडलाय. 20 धावा मात्र टीमच्या पूर्ण होत आहेत. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ मात्र आपण बघतोय. आतापर्यंत दुसऱ्या षटकातून 3 चेंडू संपलेत, 3 चेंडू शिल्लक आहेत. एकूण 9 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या आहेत. गतीमध्ये परिवर्तन केलं, चांगला चेंज ऑफ पेस बघायला मिळतोय. तिथे मात्र पहिली धाव वेगाने घेतली आहे. डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर तिकडे आलाय, थ्रो नाही केला जाणार. एकच धाव मात्र पुन्हा एकदा. 4 चेंडू, धाव संख्या झाली आहे 21. अगदी नवीन वर्षाचा हा पहिला महिना सुद्धा आता संपत आलाय. कधी वर्ष सरत जातात कळत नाही. आणि महाराष्ट्र राज्यासाठी मात्र खऱ्या अर्थाने आज काळा दिवस मानला जाईल. या वेळेला मात्र बॅटची बाहेरची कडा आणि सूरज वाघ विकेट किपरच्या भूमिकेत. चांगला झेल टिपतोय सूरज.
आणखीन एक विकेट. अमित मात्र या ठिकाणी आउट होऊन माघारी परततोय आणि बॅटिंगसाठी आता मात्र मैदानाच्या आत राखल लावत आहेत ते राहुल. जर्सी नंबर 15 मध्ये राहुलला आपण जाताना बघतोय मैदानामध्ये. थोडंसं मागे थांबले होते कारण टीम जर संकटात सापडली तर मलाच काहीतरी करून दाखवावं लागेल आपल्या टीमसाठी, पण जास्तही मागे थांबले नाहीत. 4थ्या क्रमांकावरती ते बॅटिंगला आलेत. मिडल ऑर्डर बॅटरच्या भूमिकेतच आपण म्हणू शकतो, कारण 4 ओव्हरची मॅच आहे सध्या. दुसरी ओव्हर ही समाप्त होत आली आहे जवळपास. शेवटचा चेंडू शिल्लक राहिला या ओव्हरमधला. त्यामुळे ॲटलिस्ट 12 बॉलमध्ये 20-25 धावा तरी त्यांना बनवायचे आहेत जर या मॅचमध्ये मात्र वर्चस्व गाजवायचं असेल. पहिला बॉल आणि या वेळेला मात्र पाठीमागच्या बाजूला फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल करतोय. पहिली वेगानं पहिल्या धावेसाठी धाव घेतली होती. स्वामी इलेव्हन सुद्धा एक तगडी टीम आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय कालच्या दिवसभरामध्ये स्वामी इलेव्हन टीमने. आणि सन्माननीय कुणाल कसबे साहेबांचे या ठिकाणी मात्र शुभागमन होते. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय दी म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँकेचे सन्माननीय डायरेक्टर सन्माननीय श्री कसबे साहेबांचे या ठिकाणी मात्र शुभागमन हार्दिक स्वागत. स्कोरची जर चर्चा करायची झाली तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 11ची सरासरी स्कोरबोर्डवरती आहे आणि 22 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती. 2 विकेट्स आतापर्यंत गमावलेत. सुंदर फटका या वेळेला सुद्धा खेळला गेलाय, पण या ठिकाणी मात्र कॅच पकडली जाते आणि विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. द म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबईचे सन्माननीय डायरेक्टर आज कुणाल कसबे साहेब आपल्यासोबत उपस्थित राहतात. सर आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज साहेबांचा मात्र बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये या ठिकाणी नक्कीच चांगला वाटा आहे, चांगलं सहभाग आहे, चांगलं सहकार्य आहे. त्याबद्दल नक्कीच आम्ही त्यांचे आभारी असणार आहोत की आज आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून या ठिकाणी या स्पर्धेनिमित्तानं आपण उपस्थित राहिलात. त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद, आपले मनपूर्वक आभार. आज आपल्या ए वॉर्डच्या माध्यमातून मागील 2 दिवस या स्पर्धेचं आयोजन पार पडतंय. यॉर्कर लेथ बॉल होता, ओव्हर दी अंपायर साइड मात्र बॉल जातोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेला खेळल्या गेलेल्या फटक्यावरती फक्त एकच धाव मिळू शकते. एका धावेनं मात्र धावफलक 24 वर जाऊन पोहोचेल. सध्या 3ऱ्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात झालेली आपण बघतोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय आणि 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 षटकांचा सामना आहे. ओहो, परफेक्ट यॉर्कर या वेळेला बघायला मिळतोय अरविंदच्या माध्यमातून, पण सिद्धेशच्या माध्यमातून माफ करा. स्वामी इलेव्हन काल 8 संघ खेळले, त्यापैकी 7 संघांना मागे टाकून मेगा फायनल गाठली. त्या दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर SWD ने सुद्धा आज जे 8 संघ खेळले त्यातील 7 संघांना मागे टाकलं आणि इथपर्यंत पोहोचली आहे. म्हणजे एकंदरीत या दोन्ही टीमने या 16 संघांपैकी 14 संघांना मागे टाकले आणि 2 संघ आज इथपर्यंत पोहोचलेत मेगा फायनल पर्यंत.
अगदी एका व्यावसायिक गटातील खेळाडूंना लाजवेल असा खेळ मात्र काल स्वामी इलेव्हनने दाखवला होता या मैदानावर. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी मात्र आपण पाहिलं. पुन्हा एकदा मात्र सिद्धेशचा निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक राहिला या ओव्हरचा. तिसरी ओव्हर धावसंख्या मात्र स्थिरावली आहे ती 24 वर. सिद्धेशच्या बॉलिंग ऍक्शनला पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला मोहम्मद शमी सरांच्या गोलंदाजीची ऍक्शन आठवेल. चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय समोरच्या बाजूला. थोडीशी सिमिलरशी बॉलिंग ऍक्शन त्या ठिकाणी मात्र नक्कीच कुठेतरी मोहम्मद शमी सरांना फॉलो करत असावे. ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाच्या धावफलकात बदल घडतोय. 1 धाव येते आणि एकेरी धावेसोबत संघाची धावसंख्या 2 धावा येत आहेत, माफ करा, आणि 26 धावा धावफलकावरती 3 ओव्हर समाप्तीनंतर. शेवटची ओव्हर आहे. बघूया आता शेवटच्या या डेथ ओव्हर मध्ये काय घडतंय. आक्रमकता मात्र आता स्वीकारावी लागेल दोन्ही फलंदाजांना. बॅटिंगसाठी एका बाजूला ओमकार आणि त्यांच्या जोडीला आपण जर पाहिलं तर संदीप. अगदी संदीपने सुरुवातीपासून किल्ला लढवत आलाय, परंतु साथीदार फलंदाजांनी त्याला साथ दिली नाहीये. एका मागोमाग एक विकेट टाकत गेले. सर्वप्रथम तर कमलेश आउट झाला, त्यानंतर अमित आउट होऊन गेला, त्याच्यानंतर राहुल आला, राहुलही आउट झालाय आणि त्याच्या जागेवरती आता ओमकार बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये, जो की स्ट्राईकवर आहे. आणि बॉलिंग मार्कवरती मात्र आता अरविंद. राऊंड विकेटचा मारा अरविंदचा. पहिला चेंडू वेगवान होता. अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेंथ. SWD ला मात्र या ठिकाणी धावांची गरज आहे, कारण एक माफक धावसंख्या बनवून चालणार नाही स्वामी इलेव्हन समोर जर आपण फायनल जिंकायची असेल. कट करायचा प्रयत्न तिकडे डीप पॉइंट कडे मात्र बॉल जातोय. सिंगल इझिली कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. आणि या वेळेला यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. बॅटरला केले त्रिफळाची क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉइड. लाकूड तोड गोलंदाजी या वेळेला अरविंद यांची. रेवन धावसंख्या 27 धावा. गोला टाकलेला चेंडू होता. यावेळेला ओव्हर दी बॉलर झेड पाठीमागे गेलाय. लॉंग ऑन वरती फिल्डर आहे. दुसऱ्या धावीची मागणी मात्र केली गेली आणि 2 धावा बघता बघता इझिली पूर्ण केल्या गेल्यात. खूप सहजरित्या मात्र या 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावा घेतल्यात आणि 2 धावांसोबत धावसंख्येचा आकडा मात्र आता पुढे सरकतोय. 29 या धावसंख्येवर. चेंडू मात्र पूर्ण झाले ते ओव्हर मधले 4. एक चांगली गोष्ट आहे की आतापर्यंत अरविंदने एकही एक्स्ट्रा रन दिलेली नाहीये. फलंदाजांचं तर कौतुक केलंच आहे, पण गोलंदाजाचंही भरभरून कौतुक या ठिकाणी आज होत आहे, कारण सर्वांनीच चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आणि इथे मात्र चुकीचा निर्णय घेतला गेला 2 फलंदाजांकडून. कॉलिंग मध्ये गडबड झाली, कम्युनिकेशन गॅप होतोय आणि विकेटचं पतन होईल. पहिल्या धावेला मात्र नक्कीच यश मिळालं, पण दुसऱ्या वेळेला मात्र दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये आणखीन एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. धावसंख्येचा आकडा 30 वर जाऊन पोहोचतोय आणि हा 5वा धक्का लागतोय. रेवन आउट होतोय आणि त्यांची जागा घेण्यासाठी ज्ञानेश्वर भोईर. पहिल्या ओव्हरमध्ये 11, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11, तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 4. काबिले तारीफ गोलंदाजी केली सिद्धेशने. यावेळेला पुन्हा एकदा मात्र मनगटाची फटकात ताकद लावली गेली आहे आणि तिथे मात्र 2 धावांच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक रनआउट या वेळेला बघायला मिळेल. विकेटचं पतन होत आहे. आणखीन एक बॅटर आउट होतोय.
31 धावा धावफलकावरती मात्र आता आपण पाहू शकतो आणि अशा पद्धतीने मात्र पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त होईल आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या 31. जिंकण्यासाठी मात्र 8 रन प्रति ओव्हरच्या रिक्वायर्ड रन रेटनं आस्किंग रन रेटनं मात्र 32 धावांचं आवाहन आता स्वामी 11 संघाला पार पाडावं लागेल ही मेगा फायनल जिंकण्यासाठी. नवीन बॉल दे ना, मॅच बॉल दे. चला जरा लवकर फिल्डिंग लावा कारण ऑलरेडी 5:30 वाजत आलेले आहेत. थोड्या वेळाने आता अंधार पडायला लागेल त्यामुळे आपल्याला आता वेळेत मॅच ऍटलिस्ट कंप्लीट करायची आहे. पारितोषिक वितरण आपल्याला नंतर करता येईल पण ही मॅच पूर्ण होऊ द्या. आणि सन्माननीय ललित पवार साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. सन्माननीय ललित पवार साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि सोबतच विशाल जमजाळ साहेबांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आम्ही करतोय. दोन्ही मान्यवरांना व्यासपीठावरती येण्याची विनंती असेल. चला लगेच बॅटर पाठवा. सचिन सोबत कोण आहे? सचिनच्या सोबतीला सूरज. आणि आज साहेबांचा वाढदिवस आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण साहेबांचं स्वागत करूया. साहेबांना वाढदिवसाच्या क्रिकेटमय अशा शुभेच्छा आपण आज या व्यासपीठावरून देतोय. सचिन आणि मंगेश जरा बाहेर या. सिद्धेश सिद्धेश सगळ्यांना जरा बाहेर घे ना, ग्राउंड मधून बाहेर या. चला सचिन आणि मंगेश आणि बॉलिंग साठी मात्र पहिलं षटक घेऊन संदीप सज्ज होतोय. ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू 32 धावांचा पाठलाग. पहिला चेंडू यावेळेला मात्र मिस केलाय फटका पण बॉल मात्र विकेट किपर कडून निघून जातोय आणि सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन थांबतोय. 4 धावा येत आहेत. बॅटकट आहे असं मात्र पंच आम्हाला कळवत आहेत आणि पंचांच्या भूमिकेतून मात्र नक्कीच एक चांगली कामगिरी आपण पाहिली आहे आमच्या तिन्ही पंचांकडून. स्ट्रायकिंग अंपायर म्हणून आपण हेमंत सरांना बघतोय. त्याचबरोबर स्ट्रेट अंपायर म्हणून आपण जर पाहिलं तर सुंदर सुंदर स्क्वेअर कट आणि सुंदर स्क्वेअर कट सोबत मात्र आता एक सिंगल तरी घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होणार नाहीये. 32 धावांचं आवाहन आहे. 4 षटकांचा सामना आहे. आज जबरदस्त बॉलिंग केली ती सिद्धेशने. फक्त 4 रनची ओव्हर टाकली आहे. त्याचबरोबर सुरुवातीला 2 ओव्हर ज्या होत्या त्या थोड्याशा महागड्या ठरल्या. 11-11 रनच्या ओव्हर आल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र आपण जर पाहिलं तर त्याही पेक्षा सुंदर गोलंदाजी केली ती शेवटला अरविंदने. फक्त 3 धावा दिल्यात. पुन्हा एकदा मात्र बॉल पाठीमागे व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. एक्स्ट्रा रनची घोषणा. मेगा फायनल आपण बघतोय या स्पर्धेची.
संविधान चषक 2026 पर्व आपण नवीन पर्वामध्ये मात्र आता यापुढे बघणार आहात. यावर्षी मात्र खूप सुंदर असं आयोजन या नॅशनल क्रिकेट क्लबच्या मैदानावरती पार पडताना आपण 2 दिवस अनुभवलं. सर्व संघांनी मात्र खूप चांगलं सहकार्य केलं. वाईड नंतर एक सिंगल येते पुन्हा एकदा स्कोरबोर्डवर. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू होता. स्विच करण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय पण पहिली धाव वेगाने घेतली आहे. आता दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहे. कलेक्शनसाठी तिकडे कोणीही नाहीये. विकेट किपरने आपली जागा सोडली होती. दुहेरी धाबेसोबत धावसंख्येच्या आकड्यात बदल. 9 धावा स्कोर कार्ड वरती. 32चा पाठलाग करायचा आहे. 4 चेंडू पूर्ण झालेत. 4 चेंडू मध्ये 9 आलेत. यावेळेला मात्र बॉलला फेकून दिला. स्क्वेअर ऑफ दी विकेट जाताना पुन्हा एकदा मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर हा आणखीन एक चौकार येताना पाहायला मिळतो या ओव्हरमध्ये. सचिनच्या बॅटमधून काल सचिनने जबरदस्त बॅटिंग केली होती. आजही मात्र तशीच काही सुरुवात जिथे काल थांबला होता तिथेच आज सुरुवात करतोय. शेवटचा चेंडू शिल्लक राहिल्या पहिल्या षटकातून. धावसंख्या मात्र 13 वर जाऊन पोहोचते. डबल डिजिट मध्ये स्कोर जाऊन पोहोचतोय पहिल्याच ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा मात्र ड्राईव्ह केलेला फटका यावेळेला मात्र सरळ निघून गेलाय. पुन्हा एकदा काव कॉर्नर बाउंड्री लाईन ओलांडली आहे आणि आणखीन 4 धावांचा फटका इथे सचिन कडून आलाय. चौकारासोबत ओव्हरची समाप्ती आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा जमवल्या गेल्यात. त्यामुळे सामना जिंकण्यासाठी आता मात्र अजून 15 फक्त धावांची गरज 18 चेंडूंमध्ये. 18 बॉल 15 चांगलं समीकरण आहे. काही घडू शकतं. ज्ञानेश्वर भोईर गोलंदाजीसाठी मात्र सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त स्ट्रोक तिकडे खेळला गेलाय आणि हाही चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेने जातोय की काय पण चांगली मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा निर्णय मात्र चौकार येतोय आणि चौकारासोबत मात्र आपण हा सामना कुठेतरी आता स्वामी इलेव्हन संघाच्या बाजूने झुकताना बघायला मिळतोय. 23 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. एक क्वालिटी क्रिकेट मात्र गेले 2 दिवस आपण एक्सपिरियन्स केलंय. आज बृहन्मुंबई महानगरपालिका ए डिव्हिजनच्या माध्यमातून मात्र आज या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि या अवॉर्डच्या माध्यमातून आयोजित स्पर्धेमध्ये स्वामी इलेव्हन आणि SWD डिपार्टमेंट अंतर्गत ही स्पर्धा आणि यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळेल. 1 मोर बॉल आउट ऑफ डिफेन्स. व्हेरी वेल क्लिअर्ड वन्स अगेन. लाजवाब स्ट्रोक खेळलाय. आणखीन एक चौकार आणि संघाची धावसंख्या मात्र या चौकारासोबत 27 धावा. फक्त आणि फक्त आता 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा मात्र बाउंड्रीच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि ही कॅच पकडली गेली आहे. ओमकार त्या ठिकाणी मात्र होते क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत.
पुन्हा एकदा मात्र डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनच्या दिशेला जाताना बॉल बघायला मिळतोय आणि एकच रन. 4 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. ही मॅच पूर्णतः आता मात्र एकतर्फी झालेली बघायला मिळाली आणि अप स्ट्रोक सोबत हा सामना मात्र जिंकलाय आणि ही स्पर्धा मात्र जिंकली आहे ती टीम स्वामी 11 या संघाने. मनपूर्वक अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक SWD. पण हरकत नाही, उपविजेते ठरलेले आहात. जरा म्युझिक लाव ना, म्युझिक लाव काहीतरी.